तर मित्रांनो, मी तुमचा ब्लॉगर आशा. तर सकाळी उठून आवरून वगैरे आपल्याला मुग्याला औषध पण मारायचं होतं. म्हणलं फोनवर बोलता आणि बॅरल आणायला गेलो. मग बॅरल घेऊन डोक्यावर घेऊन गेलो शेताकडे. मग बॅरल नेऊन आपल्याला भरायचं पण होतं. मग आपल्या अंगातली किड बघा जागा झाला आता. बंधाऱ्यावरून असं ढकलत. मग बॅरल पण भरून घेतलं झप्प करून. मग निघालो औषध आणि पंप आणायचं होतं आपल्याला. मग घराकडे जाऊन औषध आणि पंप घेऊन यायला गेलो. तेवढ्यात औषध आणि पंप घेऊन आलो. चालू केलं बघा औषध घालायला. हे बघा पावडर, ह्याने किड पण मरतात आणि शेंगाची वाढ पण होते. त्यामुळे तुम्ही पण एकदा टाकून बघा. त्याचं नाव काय सांगत नाही तुम्हाला, मला माहितच नाही. काय औषध वगैरे टाकून घेतलो. मग सगळं जरा मिक्स करून घेतलं. मिक्स करून आणि मारायला चालू जो आपलं काही काम काही सुट्टी नाही. मग आणि खाणं चालू केलं बा औषध. तेवढ्यात आपले काकू आणि मावशी पण आली होती शेअर राखत. मग त्यांना पण हाय करा म्हणलं जरा. मग आणि आपल्या धंद्यावर चालू केलं बघा काम. मग हे ट्रॅक्टरवाल्याने बघा इथं जरा पातळ आणि दाट एका जागी असं करून सोडलंय. त्यांना एक सांगायचं, बाबा तुमच्या फायद्यासाठी दुसऱ्यांना बुडवू नका आणि असं करू नका कधीच, सांभाळून चालवा. मग तेवढ्यात आपलं संपलं पण. रोड करून आणि कनोरला पण निघालो, कारण आपल्याला जरा अलिबाईची काय गाडी सर्व्हिसिंग करायची होती. मग गावात गेलो. बरदस बघा आपली कशी बसली ते देवळापाशी मलकार सीताच्या. त्यांना बाय बाय करून आणि गेलो झाप करून मध्ये गाडी जरा काम करून आणि गेलो आपल्या जानूला घेऊन चालायला. ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.